कैलास जीवनप्रमाणे निर्लेप हा ब्रँड देखील तुमच्या चांगल्याच ओळखीचा असेल, कारण आपल्या किचनमध्ये निर्लेपची भांडी ही असतात। औरंगाबादेतला निर्लेपचा प्लांट नोटबंदीनंतर कितपत प्रभावित झालेला आहे याचाही आढावा आम्ही घेतलाय। पर्सनली निर्लेपमध्येच जवळपास आमचा सेल त्या महिन्यात म्हणजे डिसेंबर महिन्यात नोव्हेंबर महिन्याचा 20-25% कमी झाला होता। हा परिणाम जवळपास सर्वच सेक्टर्समधल्या कंपन्यांना जाणवला आणि अनेकांचा सेल या काळात कमी झाला होता। गेल्या वर्षीच्या सेलच्या फार मागे हा सेल नसेल, म्हणजे जवळपास 25% जी घट झाली होती ती बऱ्याच प्रमाणात भरून निघालेली आहे। मला असं वाटतं की पुढचा जो क्वार्टर आहे जानेवारी ते मार्च यात बरंचसं नॉर्मलायझेशन होईल आणि बाय इयर एंड मंथली सेल्स बहुतेक कंपन्यांचे नॉर्मलला यायला पाहिजेत। बहुतेक व्यापाऱ्यांनी आयदर पॉइंट ऑफ सेल कॅशलेस ट्रान्झॅक्शनची मशीन्स घेतलेली आहेत, ज्यांना ती मिळू शकली नाही शॉर्टेजमुळे त्यांनी स्मार्टफोनच्या थ्रू ट्रान्झॅक्शन्स करायला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे जे नॉर्मल ट्रान्झॅक्शन्स होती कोणाचे इन्कम घट झालेली नाहीये। मला असं वाटतं की क्रिमिनल्स किंवा गुंड लोकही जॉब क्रिएट करतात, त्यांच्या ऍक्टिव्हिटीजमधून अनेकांना रोजगार मिळतो। मग एखाद्या देशाने हे टॉलरेट करावं का? फक्त व्हाईट कॉलर क्राईम आहे म्हणून त्याला लिनियन्सी दाखवावी आणि हार्डकोर क्रिमिनल्सना मात्र जेलमध्ये टाकावं हे कितपत बरोबर आहे? मला असं वाटतं की जे कायद्याच्या विरुद्ध आहे ते अयोग्य आहे आणि त्याच्यावरती काहीतरी उपाय योजले तर त्याचा टेम्पररी निगेटिव्ह इम्पॅक्ट झाला तरी तो मला असं वाटतं की मान्य केला गेला पाहिजे आणि ते उपाय योजलेही गेले पाहिजे। कुठेही इकॉनॉमिक सायकल ब्रेक होईल असं मला वाटत नाही। इन द लॉंग रन टेम्पररी पेन फॉर लॉंग टर्म गेन असा हा उपाय आहे असं माझं ठाम मत आहे। उद्योगांवरती मला असं वाटतं की इंटरेस्ट रेट्स कमी होतील, ते फायनान्स मिनिस्टरने ऑलरेडी सांगितलंय। कॅशलेस इकॉनॉमीमध्ये सगळी ट्रान्झॅक्शन्स मॉनिटर करणं अतिशय सोपं असतं। आज कॉम्प्युटर्सचं युग आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की जेवढा कॅश कॉम्पोनंट इकॉनॉमीतला कमी होईल तेवढे उद्योग जास्त एफिशियंट होतील, तेवढा डेटा अवेलेबल जास्त होईल आणि निर्णयाची प्रक्रिया जास्त ॲक्युरेट होईल। तेव्हा 1000 आणि 500च्या नोटा बॅन झाल्यानंतर या मोठमोठ्या ब्रँडचा कशा पद्धतीने बँड वाजलेला आहे, कितपत वाजलेला आहे हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केलाय।